नमस्कार. माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. माझ्या मम्मीचा हॅपी बर्थडे करते. आणि आम्हाला काय गिफ्ट देणार आहे? आयफोन. आणि पैसे? पैसे पप्पा. तुम्ही पप्पा पैसे देणार आहे? म्हणले तेच लय झाला नवऱ्यांत कवा म्हणलंच नाही. माझा पप्पा माझा पप्पा. नुसतं झोपतंय नुसतं झोपतंय नुसतं झोपतंय. यावेळी काय झालेलं, सगळे होतो आम्ही, म्हणजे आई पप्पा पण आलेले आणि सगळे म्हटलं की सेलिब्रेट करायचा बर्थडे. तर पप्पांना हे ड्युटीला गेलते, मग पप्पांना ह्यांनी बलून वगैरे फुलवायला लावले. तेवढ्यात ह्यांनी पण आलेले, मग सगळ्यांनी मिळून बलून फुलवले. यांचं कसं आहे माहितीये का, ह्यांना हाऊस तर आहे, करायचा प्रयत्न पण करतात, पण तसं नाही जमत जितकं आपण, म्हणजे जेवढं मी डेकोरेशन वगैरे करते, असं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करते, तसं यांना नाही जमत. पण अनया खूप ट्राय करत होती, काय तर तिचं डोकं लावत होते, आणि ह्यांनी पण न करण्यापेक्षा काहीतरी केलं. मम्मी असं फाडायची तून आणि तसं चिपकायचं है ना. ते चिपकायचं मम्मा. फाटल बाळा, हा फाटल. आणि तिकडे ओढत घेऊन जा. हळूहळू हळूहळू. मला ते तर ध्यानच करे कुठं अगं आणि असू दे ते. फुगा फुटल. हॅपी बर्थडे पूनम मम्मी. हॅपी बर्थडे पूनम मम्मी. हॅपी बर्थडे पूनम मम्मी. मी काय करतो बघ. हॅपी बर्थडे पूनम मम्मी. हॅपी बर्थडे पूनम मम्मी. हॅपी बर्थडे पूनम मम्मी. तर माझाच बर्थडे आणि डेकोरेशन आणि काय होत होतं माहितीये का, हे बलून लावायला लागल्यात, बलून पडायला लागल्यात, लावायला लागल्यात, पडायला लागल्यात, असं सारखं होत होतं. त्यामुळे तसं काही ना केलं त्यांनी, आणि त्या गाण्याचं मध्ये मध्ये चाललेलं, पडदे लाव कुठं काय, नुसतं घर अस्ताव्यस्त करून टाकलेलं. आणि पप्पा पण मदत करत होते बलून वगैरे लावायला, पण काय माहिती ते भिंतीला राहतच नव्हते, सारखं पडत होते बलून. मग आई म्हटला मी रांगोळी काढणार, म्हटलं चला काढा, जसं तुमचं सगळ्यांचं मत आहे तसं करा, कारण की बर्थडे माझा होता, सगळं मला विचारून करत होते. मी म्हटलं बर्थडे माझा आहे, तुमच्या मर्जीने करा. त्यामुळे ज्याचं जसं जसं डोकं लागलं तसं सगळ्यांनी केलं. मग आईनी रांगोळी पण काढून घेतली.
जरा मोबाईल टॉर्च लावून द्यायचं मला. आणि थोडी रुसले तिला मी लय ओरडला कारण लय दंगा मगापासून चाललेला त्याचा, त्यामुळे जरा मी तिला ओरडले म्हणून ती रुसली. हा बघ टिकली पुसली बघ आणि टिकले अंडे जरा. तर हा माझा बर्थडेचा केक. त्यांनी आणलेला बटरस्कॉच पण तो काही वेगळाच लागत होता आणि अनयाचं केक कापायच्या आधीच चालू झाला की मला केक खायचा. लाईट गेलं त्यामुळे आम्ही आता बॅटरी लावल्या आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday to you. कॅन्डल आणलं नाही सर मग? अरे कॅन्डल राहिली मी. गोल्याच्या ह्याच्यात लहान जाते 30 वालं. मेन कॅन्डलच राहिली. बघा खावा की. खाला लावून ह्याला चारायसाठी. मम्मा चालू की बा. गुरुधर कॉफी सारखं लागलं. हे येणार आहे काय सगळं फोटोच न येणार आहे काय म्हणा. हॅपी बर्थडे टू यू. काढायचं कोंबडा ते म्हणलो तो. ए हवरी गोल्याचा भारी आलाय. आम्ही हॉटेलला चाललो जेवायला. तर पप्पांकडून ट्रीट आहे माझ्यासाठी बर्थडेसाठी. चला आता आम्ही आलो हॉटेलला. जसं की आम्ही नेहमीच जातो त्याच हॉटेलला आम्ही गेलो, पण यावेळी काय माहिती जेवण आम्हाला म्हणजे इतकं टेस्टच नाही लागलं. आता असं झालं सारखं तिथं जाऊन जाऊन ना चव आता बदलायला पाहिजे असं झालंय. पण एन्जॉय केला सगळ्यांसोबत. मग येताना आम्हाला पान घ्यायचं होतं. चॉकलेट पान आम्ही नेहमी खातो, तिथं पॅन घ्यायला थांबलेलो आम्ही आणि आणायला तिथं पेन्सिल सारखे शेप मध्ये काय तर दिसलं, मग आणायला गेली लगेच तिथं खेळायला. तर मग चॉकलेट पान घेऊन आलो. तर ते चॉकलेट पानचं काय आहे, आम्ही पान खातो आणि त्याच्यामध्ये जे राहिलेलं खाली चॉकलेट असतं ना ते अनया खाते, त्यामुळे तिला जास्त आवडतं. पान नाही खात ती, फक्त त्यातलं चॉकलेट अनयाला आवडतं. तर आम्ही आता आलो. खूप छान बर्थडे सेलिब्रेट झाला फॅमिली सोबत. थँक्यू नवरा. थँक्यू. खूप छान बर्थडे झाला. मी घरात आलेला आहे. हा असा काहीसा हा पसारा. आता हे बर्थडे घालूनच आवरायचं. हा ना या फोडायचं याड फोडा. आता या आवरणार कोण? तू आता बघा आम्ही सजवले आवरात. मम्मीचं लगेच बर्थडे झाला, आवडलं आणि मग आम्ही बाहेर गेलो आणि मम्मी आली झोपलेले आणि मग परत घरला आलो. मम्मी उठलेली आणि ते डेकोरेशन केला. मग मम्मी बाहेर जेवायला गेलो. बाहेर तू कशाला बोलायला लागलीस?
हम्म. आणि केक कापला, सगळी केक खाला आणि मग जेवण आलो आणि परत घरला आलो. आई तिथं थांबलेली, भाजीवाले अंकल आणि बेटा अडकलं, तिने अडवलं आणि आईचं पप्पा पुढे काय त्यानं असं सांगितलंय पिछे बेटाला हा बस आणि असा मम्मीचा बर्थडे झाला. बाय.